मुंबईतल्या या सगळ्या मोठ्या लढती विशेषतः ठाकरे विरुद्ध ठाकरे समोरासमोर जरी नसले तरी सुद्धा मतदारसंघामध्ये ठाकरेच आहेत। वरळीमध्ये आदित्य ठाकरे आहेत, माहीमध्ये अमित ठाकरे आहेत। वरळीच्या समोर आदित्य ठाकरेंच्या समोर संदीप देशपांडे असणार आहेत मनसेचे, तर इकडे अमित ठाकरे यांच्या माही मतदारसंघाच्या समोर त्यांच्या समोर शिवसेनेचे सावंत असणार आहेत, महेश सावंत असणार आहेत। आणि यामुळे हा लढा कसा होऊ शकतो याच्यामागची कारणं काय, इतर वेळी न बोलता ॲडजस्टमेंट होणारे अचानक ठाकरे विरुद्ध ठाकरे का होत आहेत हे आपण बोलणार आहोत। आपल्यासोबत मान्यवर आहेत, आपल्यासोबत असतील किशोरी पेडणेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या, याशिवाय अविनाश अभ्यंकर जे मनसेचे नेते आहेत, त्याचप्रमाणे थोड्याच वेळात आपल्यासोबत संजय जोग हे वरिष्ठ राजकीय पत्रकार असणार आहेत, याशिवाय राजू वाघमारे जे शिंदेच्या शिवसेनेचे नेते आहेत, प्रवक्ते आहेत, तेही आहेत। सगळ्यांचं स्वागत। सगळ्यात आधी किशोरी पेडणेकरांपासून मी सुरुवात करतो, त्यानंतर अभ्यंकर आणि मग राजू वाघमारेंकडे क्रमानुसार मी जाईन। किशोरीजी, मनसेनं असं वाटलं होतं की एक वरळीच्या बाबतीत कदाचित ठाकऱ्यांमधला एक सौम्य नात्याचं, शेवटी म्हणतात ना रक्तही पाण्यापेक्षा गडद असतं, असं काहीतरी बघायला मिळेल, पण इथे लढत होताना दिसते। आणि बातमी तर अशी आहे की संदीप देशपांडेंच्या कार्यालयाच्या नोंदवहीमध्ये राज ठाकरेंनी लिहिलेलं आहे की संदीप आपल्याला वरळी जिंकायचीच आहे। कसा पाहता तुम्ही हा संघर्ष? नाही, लोकशाहीने दिलेल्या अधिकाराप्रमाणे संविधानाला धरून प्रत्येक जण निवडणूक लढू शकतो आणि ती लढली पाहिजे। बरं, मुळामध्ये वरळीमध्ये जर आपण म्हटलं 2019चा जर उल्लेख करत असाल तर 2019ला आजच मी एक मुलाखत पाहिली। माहीमचे आत्ता जे उमेदवार म्हणून अमित ठाकरे आहेत त्यांची मुलाखत पाहिली तर त्यांच्या मुलाखतीत ते म्हणतायत, मी नाही, की माझी 18-19ला तब्येत बरी नव्हती 2018-19 मध्ये, त्यामुळे त्यावेळेला मी फारसं निवडणुकीकडे गांभीर्याने पाहिलं नाही। आणि जर आमचं मताधिक्य पाहिलं संपूर्ण तर त्याने डिक्लेअर केलं असेल, पण त्याच्यात कुठेही आमची ती जी वाढ दिसायला हवी ती त्याच्यात दिसत नव्हती। आणि वरळीचा मतदार ज्या पद्धतीने वरळीमध्ये दत्ताजी नलावडे यांच्यापासून जर आपण अगदी घेतलं तर सुनील शिंदे असतील, स्वतः सचिन भाऊ अहिर असतील, त्याच्यानंतर आता आलेले आदित्य ठाकरे गेल्या 5 वर्षात, आणि त्यामध्ये असलेली संपूर्ण म्हणजे जी साऊथ म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला, तर ते सगळं जर आता लोक बघतायत की दिवस रात्र शाखा उघडी ठेवून लोकांचे काम करणारी कोण असेल तर ती आत्ता आम्ही म्हणतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे, आता शिवसेनाच। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही त्या बाकी गोष्टीकडे त्याच्यावर चर्चा करून कुठेतरी भावनिक हे करणार नाही। प्रॅक्टिकली गेल्या वेळेला पण आम्ही प्रॅक्टिकली लढलो, आता सुद्धा आम्ही जे कामं केली आहेत, ठीक आहे, आणि आमचा जो लोकांबरोबर असलेला जो नाळ आहे ती अधिक दृढ करून आम्ही आमची निवडणूक लढतो आहोत। बरं, मी अविनाश अभ्यंकरांकडे जातो। अविनाश अभ्यंकरजी, यावेळी मनसे पूर्ण ज्याला जोशात उतरलेली आहे विधानसभेसाठी, मात्र ज्या अनेक महत्त्वाच्या जागांपैकी ज्या 2 जागांकडे सगळ्यांचं लक्ष असेल, ठाण्यामध्ये सुद्धा तुम्ही दिलेले कल्पना आहे ठाणे कल्याणला, पण तरी सुद्धा मुंबईतल्या या 2 जागा माहीम दादर आणि वरळी तुम्ही कशा प्रकारे बघताय? एका ठिकाणी संदीप देशपांड्यांच्या समोर थेट आदित्य ठाकरे, दादर माहीमचा म्हणावा तर तिथे तर तुम्ही आहात, शिंदेचे सुद्धा आहेत, शिंदेचे सदा सरवणकर पण आहेत, आणि ज्यांच्याशी तुमचे चांगले संबंध आहेत, ती काय मैत्रीपूर्ण लढत म्हणायची की नाही माहीत नाही, आणि शिवाय तिकडे अमित ठाकरे पण आहेत, अमित ठाकरे, सदा सरवणकर, आणि शिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सावंत। हॅलो, तुम्हाला ऐकायला येतो आवाज? होय, आवाज ऐकायला येतोय, सलग बोला, आम्हाला ऐकायला येत आहे। तुम्हाला बर, काही नाही, शेवटी कसं असतं, लढून जिंकण्यात मजा असते, आणि प्रत्येक वेळेला लोकशाहीमध्ये माहिती आहे सगळ्यांना अधिकार लढण्याचा दिलेला आहे, पण सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे निवडणुकांपेक्षा नाती जपायला अधिक जास्ती किंमत देतात। परंतु ठीक आहे, काही हरकत नाही, शेवटी संदीप जे असतील किंवा अमित असतील, हे दोन्ही ठिकाणी 100% जनता आता ह्या प्रस्थापितांना कंटाळलेली आहे, आणि त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल
की नुसतंच नाव किंवा आडनाव असून चालत नाही, बरं. तर त्या ठिकाणी राजसाहेबांचे संस्कार सुद्धा असायला लागतात. त्या ठिकाणी माणूस सुद्धा अत्यंत तीव्रतेने लढणारा, लोकांचे प्रश्न त्वेषाने मांडणारा असायला लागतो. त्यामुळे वरळी बाबतीत आम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता करण्याचं कारण नाहीये, कारण संदीप ज्योतिषे जोरात मेहनत करतायत. माहीमचं जर झालं तर माहीमध्ये सुद्धा अमितजींचं आम्ही फक्त एवढाच विचार करतोय की फरक किती मोठा असेल. बरं. बाकी शिंदे सेनेने जे उमेदवार दिलेले आहेत तर त्या ठिकाणी मात्र थोडं आश्चर्य वाटतं की सन्मान्य राजसाहेबांनी ठाण्यामध्ये 2 सभा घेतल्या होत्या, बरं. परंतु असतं कृतज्ञ आणि कृतघ्न ह्यामध्ये खूप फरक असतो आणि लढत ही लढत असते आणि शेवटी ती आम्ही सगळ्यांनी आधीच मान्य केलेली आहे. आणि आम्हाला सगळ्यांना एका गोष्टीचा आनंद असा झाला बरं. की पाठिंबा घेऊन जिंकण्यापेक्षा आपण जर लढत देऊन जिंकलो तर त्याची चव जास्ती चांगली असते. मला अविनाशजी, मला या आत्मविश्वासाचं जरा विश्लेषण सांगा. आत्मविश्वास असायला काहीच हरकत नाही आणि काही संशयच नाही की राज ठाकरेंचं नाव आहे. मनसेचा दादर या परिसरातला आणि सगळा गिरणगाव आणि बाकीच्या परिसरात एक दबदबा आजही आहे, मी अमान्य करत नाही. पण तुम्ही डायरेक्ट शब्द वापरला की डिफरन्स किती एवढंच मोजायचं आहे. आता तुमच्या समोर सदा सरवणकर आहेत, सीझन्ड आमदार, वर्चस्व ठेवलेले आमदार आहेत. तुमच्या समोर तिकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यांचं मुख्यालय आहे तो वरचष्मा त्यांचा आहे. वरळीमध्ये तर साक्षात आदित्य ठाकरे आहेत. तरी सुद्धा या 2 जागांबद्दलचा नेमका आत्मविश्वास कसला आहे हा? मुख्यालय म्हणजे विजयालय नाही, लक्षात घ्या. इथे अमित ठाकरेंना किंवा आम्हाला सगळ्या माहीत असलेल्या ह्या 3 पिढ्या आहेत आणि नक्की माहीम असेल किंवा वरळी असेल बरं, तर त्या ठिकाणी आम्हाला उत्तम असं मतदान कायमच झालेलं आहे. आणि समोर छोटा आहे का मोठा आहे हा विचार करण्यापेक्षा लोक जे गेली 2.5 वर्ष किंवा 2019 पासून जे राजकारण झालेलं आहे त्याला लोक प्रचंड कंटाळलेली आहेत, वैतागलेली आहेत. हे आम्हाला दोन्ही ठिकाणी नाही तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरताना दिसलेलं आहे. फक्त माहीम किंवा वरळी हा विषय नाहीये. प्रसन्न तुम्हाला दिसेल की अनेक दिग्गज हे तुम्हाला ह्या निवडणुकीत पराभूत झालेले दिसतील, कारण विजयाचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेलं नसतं. सन्मान्य बाळा अंगावकरांनी सुद्धा एक इतिहास घडवला होता काही वर्षापूर्वी, हे तुमच्याही लक्षात असेल. आणि आम्हालाही खात्री आहे संदीप तर नक्की घडवतीलच. आणि अमितजींच्या बाबतीत काही बोलण्याची आवश्यकता नाहीये. बस नाव ही काफी आहे. अमित स्वरराज ठाकरे किंवा अमित राज ठाकरे हे नाव इतकं मोठं आहे आणि ते नुसतं नावावरती लढत नाहीयेत किंवा पूर्व पुण्यावरती लढत नाहीयेत. तर अमितजींनी त्याच्याकरता स्वतःला लोकांमध्ये जाऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेहनत करून स्वतःचं वेगळं नाव एक प्रस्थापित केलेलं आहे. आणि तुमच्या प्रश्नामध्ये एक उत्तर आहे, शेवटचं वाक्य बोलतो प्रसन्नजी, की आता ते लिजंड आमदार आहेत ना, ते लिजंड झाले. त्यांनी आता त्यांची लिगसी जपावी. आता त्यांनी ह्या निवडणुकीच्या राजकारणात विजयाच्या ठिकाणी आता झालं, त्यांना जेवढं करायचं होतं या ठिकाणी त्या पक्षात तिकीट नेमायला म्हणून दुसऱ्या पक्षात. आणि माहीमची जनता ही नीट बघते काय घडलंय ते. बाकी शिवसेना उभाठाची त्यांनी जो उमेदवार दिलेला आहे त्यांच्यावर मी काही जास्ती बोलू इच्छित नाही. तुम्हाला निवडणुकीत दिसेल. पुन्हा एकदा मी सांगतो की माहीममध्ये फरक किती मोठा असेल ह्याचाच आम्ही सर्वजण महाराष्ट्र सैनिक विचार करतो. ठीक आहे. मी आता संजय जोग यांच्याकडे सगळ्यात शेवटी जाईन, कारण ते सगळ्याचाच आढावा टेक्निकली घेणार आहेत. कोणाच्या किती ताकद आहे, कोणाच्या बाजूने कोणते बाजू असतील त्यासाठी. एक राजू वाघमारेंकडे मी जातो. राजू वाघमारेजी, दोन्ही ठिकाणी आपली चर्चा सुरू होण्याच्या आधी एकदम बॉम्बगोळा येऊन पडला, तो म्हणजे वरळीतून मिलिंद देवराव उभे राहत आहेत. तर आता वरळी आणि हा माहीमचा मतदारसंघ तुमच्याही जवळचाच आहे तसा, तर कसं पाहता या दोन्ही ठिकाणी? तुम्ही आता शिंदेचं अस्तित्व कसं पाहता इथे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वरळी मतदारसंघाबाबत आपल्याला जर बोलायचं झालं प्रसन्ना, तर 19 मध्ये जवळजवळ 70-80 हजाराचा लीड होता. पण जर तुम्ही लोकसभेमध्ये जर बघाल तर लोकसभेमधून फक्त 6 हजाराचा लीड आमदारांना मिळालेला आहे. याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या कुठे 70-80 हजार आणि कुठे 6 हजार. म्हणजे वरळी मतदारसंघाला उतरती कळा लागलेली आहे. कारण वरळीचे आमदार आदरणीय आदित्य ठाकरेजी हे वरळी मतदारसंघात लापता आमदार आहेत. लोक कंटाळलेली आहेत. किशोरीताई जरी बोलल्या की आमच्या शाखा उघड्या असतात, पण लोकांना आमदार पाहिजे, लोकांना किशोरीताई नको. आणि आदित्य ठाकरे पूर्णपणे वरळीच्या मतदारांना त्यांनी ठोकरलेलं आहे, त्यांना विसरलेले आहेत. त्याच्यामुळे लोक खूप नाराज आहेत. आता राहिला प्रश्न मिलिंद देवराजींचा, अजूनपर्यंत आम्ही अधिकृत घोषणा केलेली नाही आहे. आमच्याकडे अजूनही 2-3 चांगले पत्ते आमच्या हातामध्ये आहेत
आणि आदरणीय आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब असा मजबूत उमेदवार देणार आहेत बरं. की आदित्य ठाकरेंना वरळी सोडून कुठेही जाता येणार नाही. दुसरा प्रश्न जो आपण विचारलात माहीमचा, तर माहीम मध्ये सदा सरवणकर साहेबांचं काम हे माहीमच्या गल्ली गल्लीमध्ये माहिती आहे. बरं. अगदी तुम्ही कुठच्याही झोपडपट्टीत जा किंवा टावर मध्ये जा, सदा सरवणकर हे नाव घरोघरी आणि गल्लोगल्ली आहे. बरं. त्यामुळे त्यांचं काम जे आहे ते कामच त्यांचा इतिहास सांगतं. त्याच्यामुळे माहीम मतदारसंघात आता नवीन ठाकरे साहेब मैदानात उतरतायत, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. बरं. माहीम मतदारसंघामध्ये सुद्धा आमची शिवसेनाच मताधिक्याने निवडून येणार आहे. बरं, तुम्ही फक्त राजू वाघमारेजी, तुम्ही आता विश्लेषण करत असताना मनसेला फार काही म्हणजे एकीकडे वरळीला लापता आदित्य ठाकरे म्हणत असताना राज ठाकरेंच्या मनसेच्या बाबतीत मात्र बोलताना थोडं लिनन्सी दाखवत होता, थोडं मऊपणा दाखवत होता. तो आमच्या नजरेतून सुटला नाहीये. तो प्रश्न मी नंतर विचारणार आहे की नेमका हा काय प्रकार आहे. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या समोर संदीप देशपांडे देऊन काय वेगळं म्हणजे कशा प्रकारे चित्र बघायचं ते मी अविनाश अभ्यंकरांना विचारणार. मी पहिल्यांदा जातो इकडे किशोरी पेडणेकरांकडे, पण त्याच्यापूर्वी मला जायचंय संजय जोग. त्यांचं कनेक्शन मगाशी थोडं नीट झालं नव्हतं. आता आपल्या संजयजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? व्हेरी मच. येस. संजयजी, आता हे जे काही सगळी रचना तयार झालेली आहे, तिहेरी लढती आहे दोन्ही ठिकाणी, वरळी आणि माहीममध्ये, तुम्ही कशा प्रकारे अनालाइज कराल या गोष्टी? प्रसन्न, खरं तर मी ना ह्या इलेक्शनला जेव्हा सुरुवात झाली मी तेव्हा म्हणतच होतो तिहेरी सोड, काही ठिकाणी चौरंगी, पाच रंगी, सहा रंगी होणार आहे. खरं आहे. कारण आपल्याकडे पक्ष, मेन पक्ष घेतल्याचं 3+3=6, नंतर तिसरी आघाडी, चौथी आघाडी, त्यानंतर आणखीन आता मनोज जरंगे पाटील यांचे येतील ते असे जे आणि वेगळे छोटे घेतले ना, तर मी कालच काउंट करत होतो एक साधारण 11 ते 12 पक्ष आहेत. त्यामुळे मल्टिपल कॅन्डिडेट असतात. एक दुसरं मला इंटरेस्टिंग याच्यात नक्की वाटतं की इतके दिवस आपणच प्रेस आणि मीडियामध्ये असं एक रंगवत होतो, नाही म्हणजे आता राज ठाकरे यांचा मुलगा पहिल्यांदा, ज्याला म्हणतो आपण डिबेट करतोय इलेक्टोरल पॉलिटिक्स मध्ये, म्हणजे काका जे एस्ट्रेंज काका आहेत, तर ते काहीतरी भावनिक काहीतरी करतील वगैरे. हे सगळं जसं म्हटलं तर बोगस होतं. ते आता क्लिअर झालं ना. एका अर्थाने राज ठाकरे यांनी त्यांच्या दृष्टीने जी काय रणनीती रेखायची ती राखलेली आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे हे आता सतत म्हणतायत की जर मी, म्हणजे त्याला म्हणतात तसं, आय मे बी डाऊन बट आय एम सर्टनली नॉट आउट. म्हणजे जे काय 2.5 वर्षापूर्वी झालं त्याहून सुद्धा मी रिव्हायवल साठी तयार आहे. त्यामुळे ते तितक्याच जिगरीने लढतायत. व्हॉट इंटरेस्टिंग मला नक्की वाटतंय म्हणजे की ह्या सर्व ह्याच्यात म्हणजे ज्या वरळीमध्ये आता आदित्य ठाकरे विरुद्ध जे आता संदीप देशपांडे होणार आहे, त्या वरळी भागात तर मी इतकी वर्ष माझ्या म्हणजे ऑफिस होतो म्हणून कार्यरत होतो, पण मिललँडचे जे इश्यू असतील, टेक्सटाईल मिललँडचे जे एकूण प्रॉब्लेम असतील वर्कर्सचे, आणि मग पर्यायाने एकूण जे मराठीकरण होतं त्याचं कसं कॉंग्लोमरलायझेशन झालंय हे मी डोळ्यांनी बघतोय. तर त्या ह्याच्यामध्ये वरळीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण बघायला गेलं तर नुसतंच मराठी नसून आता त्याचं जे कॉंग्लोमरलायझेशन झालेलं आहे. ताई, यावेळी तुमच्या समोर वरळीमध्ये आधीची लढत सुद्धा सोपी नव्हती ताई 2019ची. आता तुमच्या समोर मनसे सुद्धा आहे, एक फ्रेश चेहरा आहे. इतर वेळी तुम्हाला शिंदेच्या सेनेच्या बाबतीत ते गद्दार खुद्दार आणि काय मिंधे गट वगैरे म्हणायची किमान सोय तरी होती. इथे तुमच्या समोर संदीप देशपांडे आहे, इथे तुमच्या समोर मनसे आहे. मग तुम्ही ही लढत कशी बघताय आता, ही तिहेरी तयार झालेली लढत? नाही, मुळामध्ये इलेक्शन कुठल्याही निवडणुकीमध्ये तिहेरी, चौरंगी, पंचरंगी या लढती अपेक्षित असतात. मला 2 गोष्टी इथे सांगायच्या आहेत. एक तर अभ्यंकर साहेबांनी जे सांगितलं की तर त्यांनी त्यांची विजन क्लिअर मांडलेली आहे. अर्थात निवडणूक आहे, त्यामुळे त्यांनी जसं सांगितलं की भावनिक मध्ये आम्ही जाणार नाही. जिंकून लढण्यामध्ये जो आनंद आहे तो आम्ही दुसऱ्यांदा वरळीत पण मिळवणार, माहीममध्ये पण मिळवणार, त्याबद्दल कुठेही शंका नाही. आता राहिलं राजू वाघमारे. राजू वाघमारेंच्या बोलण्यामधनं हे मात्र क्लिअर झालं की आदित्य ठाकरेंसारख्या मुलाला, ज्याने अख्ख्या महाराष्ट्राला एक वेगळं आणि मुंबई आमच्या वरळीत एक विजन दिली आहे, त्याने किती मानावं, त्याने किती बोलावं, तो त्यांच्या ताकदीचा आणि त्यांच्या बोलण्याचा प्रश्न आहे. परंतु कुठेतरी आदित्याला अडकवा, आदित्याला वरळीतच अडकवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणजे
ज्याला खासदारकी दिली ते परत आमदारकीला उमेदवार, म्हणजे उमेदवारांचा वणवा हा तो तिथे दिसतोय. बरं. त्यामुळे आम्हाला आता ती काळजी नाहीये. आमचं तेच म्हणणं आहे की जे 5 वर्षात स्वतः आदित्य उद्धव ठाकरेंनी जे काम केलंय, त्यानंतर जी 19चा पण त्यांनी उल्लेख केला. बरं. 19ला जे आत्ताचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी रडून सांगितलं होतं, साहेब हे आता सहन होत नाही, 17 का 18 2000 आपल्याला वेगळं काहीतरी विचार करायला लागेल. बरं. आणि जर मग विचार वेगळा झाला तर त्याच्यात पण ते 2.5 वर्ष राहिले. 2.5 वर्षानंतर केंद्रातून जे बळ मिळालं बरं पक्ष फोडण्यासाठी, त्या बळाचाच वापर झाला. तुम्ही किती महाराष्ट्राला सांगितलात की आम्ही ह्याच्यासाठी गेलो, आम्ही मी किशोरीताई हा प्रश्न विचारतो, पण किशोरीताई एकच सांगतो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जे सांगू पाहताय किशोरीताई, ते मुंबईने आणि महाराष्ट्राने आणि ठाणे आणि शिवसेनेच्या वतीत बोलताना MMRD रिजन मध्ये तितक्या प्रमाणात स्वीकारलं जात नाही. त्याचे नॅरेटिव्ह आहे की शिंदे काय दगा करून गेले, त्यामुळे खरी शिवसेना कुणाची, याचं उत्तर नाही मिळालेलं. मी येतो तुमच्याकडे. बोलायला द्या ना. बोला बोला ताई, बोला. एका वाक्यात जर 2024 आता जी इलेक्शन झाली मे महिन्यात, तिथे बिनशॉट पाठिंबा, आणि असं काय घडलं की आता तिथे लगेच वेगळा लोक सगळ्याचा मोजमाप करतायत. 100% आता 23 तारखेला नोव्हेंबर 23ला रिझल्ट आहे. हातच्या आरशाला काकणं काय म्हणतात तसं आहे. बरं, दिसेलच. पण तुम्हाला एक सांगते, आदित्य ठाकरेंचा वारू जो महाराष्ट्रात दौडतोय त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी ठीक आहे, त्याच्याकडे कोणता उमेदवार द्यायचा म्हणजे ते टिकतील. एक लक्षात ठेवा, आदित्य ठाकरे म्हणजे आमचे सैनिक सगळे. बरं ठीक. मग ते लक्षात आलं, शिवसेना पूर्ण ताकदीने उतरली याबद्दल काही शंका नाहीये. सगळ्यांच्या शिवसेना, सगळ्यांचे पक्ष. मी संजय जोग यांच्याकडे जातो, तिकडे कनेक्टिव्हिटीला काही प्रॉब्लेम होते, त्यामुळे नंतर त्यांना कदाचित वेळ मिळाला नाही तर अडचण नको म्हणून नंतर मी अभ्यंकर आणि राजू अंबांकडे येतोच आहे. संजयजी, ज्याला एक स्वॉट मॅनेजमेंटच्या म्हणजे स्वॉट अनालिसिस म्हणतात, वरळी आणि माहीमच्या बाबतीत 2 प्रमुख उमेदवारांबद्दल आपण बोलतोय. एक आदित्य ठाकरे, एक अमित ठाकरे, कारण ते केंद्रीभूत असणार आहे, त्यांचे चेहरे ठाकरे विरुद्ध ठाकरे. जोडीला तिकडे मिलिंद देवरा, इथे सदा सरवणकर आणि तिकडे संदीप देशपांडे सुद्धा, आणि इकडे सावंत सुद्धा, महेश सावंत सुद्धा. तुम्ही कसं पाहताय, जेवढी निवडणूक जसं आता आपल्याला या किशोरीताई सांगतायत तेवढी सोपी वरळी राहणार आहे का? आणि जेवढं मनसेला वाटतंय की फक्त लीड मोजायचा संदीप देशपांडेंचा, इकडे यांचा माहीमच्या जागेचा फक्त लीड मोजायचा अमित ठाकरेंचा, इतकं सोपं माहीम तरी उरलंय का? मला असं अजिबात वाटत नाही. कुठलंही इलेक्शन किंवा आपण जेव्हा पोल बॅटल म्हणतो ते करताना त्याचे प्लसेस मायनसेस होतात. तू जे स्वॉट अनालिसिस हा केला, क्विकली सांगतो. फॉर आदित्य अँड एक्सपिरियन्स आता लीडर विथ अ विजन, त्यांनी आता काम केलेलं आहे, तो लोकांमध्ये मिसळतोय. त्यांना नुसतंच आता ते म्हणजे जे त्यांचे वडील सांगतात, हिंदुत्व हे एनकम्पासिंग हिंदुत्व असं ते प्रीच करणारं नेतृत्व आहे, आणि त्याला काहीतरी शिकायची इच्छा असणारं असं आहे. ऍज फार एज अमित ठाकरे इज कन्सर्न, डिबटंट आहे. आता त्याची सुरुवात असेल, वडिलांच्या छत्रछायाकडनं ते आता वर येतील आणि स्वतःची एक ठसा उमटवायचा प्रयत्न करतील. त्यामुळे तू म्हणतो तसं इट्स डेफिनेटली अ काइंड ऑफ अ चॅलेंजिंग टास्क फॉर अमित, आणि ते कसे करतात याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. थर्ड, संदीप देशपांडे, व्हेरी हार्ड हिटिंग स्पोक्सपर्सन, सतत कामाच्या दृष्टीने लागणारा, पुरावठा करणारा, काम म्हणजे त्याला म्हणतात ना कामाचं पर्सुएशननी पाठपुरावा करणारा, अशा पद्धतीने एक लढवय्या अमित राज ठाकरेंनी दिलेला आहे. त्यामुळे ह्या स्वॉट अनालिसिस मध्ये एक अन एक्सपिरियन्स हँड इन द फॉर्म ऑफ बेसिकली उद्धव ठाकरे, अमित ठाकरे डिबटेड पण त्याला काहीतरी करून दाखवायचे असा इच्छा असणारा, आणि संदीप देशपांडे आतापर्यंत नुसतं बोलणं किंवा त्याच्यावरनं अट्रॅक्ट होणार नाही, त्याला क्रिटिसिझम घेणं असं न करता आता मोठ्या लढाईमध्ये उतरून स्वतःला एस्टॅब्लिश करण्याचा असणारा प्रयत्न तो असणार आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने ही लढाई आता म्हणजे डिफरन्स किती वगैरे ह्याच्या पलीकडची आहे. मुळात आता त्यांना एस्टॅब्लिश करून लोकांमध्ये जाऊन कमी वेळामध्ये आपण किती असर्टिव्ह आहोत आणि आपण किती काम करणार आहोत यासाठी असणारं चॅलेंज ते कसं पेलतात याकडे आपल्याला लक्ष द्यायची वेळ आहे. आणि फक्त एकच मुद्दा सांगतो, म्हणजे वारंवार मला म्हणतोय की बेसिकली तो जो नेहमी म्हणजे आता इतकी आपण 2.5 वर्ष तेच म्हणतोय की शिवसेना कोणाची, शिवसेना एस्टॅब्लिश केली, आम्ही देणार आहे, आम्ही घेणार आहे वगैरे, ते आपण बाजूला सोडूया. माझ्या दृष्टीने आता लोकसभेच्या मधला
जो काही पॉईंट होता, सो कॉल म्हणजे नरेटिव्ह जे सतत बीजेपी किंवा एकनाथराव म्हणतात तो बाजूला सोडून आत्ताच्या याच्यामध्ये महाविकास आणि महायुतीच्या दृष्टीने इट्स अ मॅटर ऑफ सर्व्हायव्हल. कारण महायुतीला परत येण्यासाठी जे काय करता येईल ते आता त्यांनी केलेलं आहे विथ स्लू ऑफ वेलफेअर अँड डेव्हलपमेंट स्कीम. बट हे करताना महाविकास आघाडीकडे ही जी मागच्या जे त्याला काय पोल रिझल्ट मध्ये जो परफॉर्मन्स होता तो रिसीट झाल्यावर नवीन नरेटिव्ह सेटअप करून यांना कॉर्नर करता कसं येईल याकडे आता लक्ष देईल. त्यामुळे मला असं वाटतं येणाऱ्या लढती आता जी किती चौरंगी पंचरंगी बंडखोरी झाली तरी सुद्धा मेन जे पॉलिटिकली एस्टॅब्लिश्ड आहेत लीडर्स त्यांच्यासाठी कस लागणारी असणार आहे. आणि त्याच्यात ऑफकोर्स उद्धव ठाकरे ऍज वेल एज राज ठाकरे हे मी मुंबई आणि मुंबईकर किंवा मराठी माणूस यांच्या दृष्टीने तर असणारच आहे. बरं, मला एक जोक जी फक्त मला एक विचारायचं, एक वेगळाच अँगल वरळीच्या बाबतीत. मिलिंद देवरा हे नेहमी त्यांचं अख्खं देवरा कुटुंब आहे नेहमी साऊथ बॉम्बे, वरळी साऊथ बॉम्बेचा जरी भाग असली तरी ते लिटरली साऊथ मधल्या बॉम्बेचे भाग होते, खासदारकीसाठी उभे राहायचे होते. वरळीमध्ये आता ते आमदारकीला उभे राहत आहेत. वरळी हा आपला कोळीवाड्याचा परिसर आहे, इकडे झणझणीत माशाचं कालवण आहे आणि तिकडून सोबोमधून येणारं चिकन सँडविच आहे. मला मी सँडविच फक्त म्हणतो, मला माहित नाही देवरा व्हेजिटेरियन किंवा नॉन व्हेजिटेरियन आहे. माझ्या सांगण्याचा मुद्दा असा, या वरळीच्या मराठमोळ्या आणि अशा वातावरणाच्या या झणझणीत राजकारणात देवरांचा टिकाव, देवरा ट्राय करतायत लग आपलं, पण आहे त्यांना स्पेस? ट्रान्सफॉर्मेशन किंवा जे संबंध चित्र बदललंय वरळीचं त्याच्यामध्ये एकनाथरावांना असं वाटतं की नुसताच मराठी माणूस तिथे हे वोटसाठी येणार नाही, तर तू मध्ये काय आपण बघितलं असेल लोअर परेडला अपर वरळी किंवा अशा पद्धतीने किंवा कफ परेड, अपर कफ परेड अशी जी सगळी जी नावं ठेवण्याचे प्रकार होते ते कशामुळे, तर मल्टीनॅशनल कंपन्या, बँक्स, कॉर्पोरेट ऑफिसेस, त्यानंतर ज्या बाकीच्या ज्या आपण होतो ना IT रिलेटेड असतात ज्या तिथे गेल्यामुळे आणि तिथलं जी एकूण लोकसंख्या आहे ती आता कॉस्मोपॉलिटन होत असल्यामुळे मिलिंद देवरा सारखा एक सुशिक्षित माजी युनियन राज्यमंत्री आणि मागे राहिलेले MP असे जर दिले तर नुसत्याच मराठी माणसांसाठी मी आहे म्हणजे एकनाथराव आणि त्यांची शिवसेना काम करेल लोकल लेवलला. पण दोन्ही चेंज आहे त्यासाठी मिलिंद देवरा उपयोगी पडतील हाच एक मला वाटतं मुद्दा वाटतोय. फार हा इंटरेस्टिंग मुद्दा सांगितला की मिलिंद देवरांचा चेहरा का जाऊ शकतो वरळीत, का तर कॉस्मोपॉलिटन वरळी, अप्पर वरळी, अप्पर लोअर काय लोअर परेल आणि नंतर आणखी काय तिकडे नवीन ज्या सगळ्या जागा बनवण्यात आलेल्या त्याच्यासाठी जिथे ट्रम्प टॉवर आहे तिकडे. मी आता अविनाश अभ्यंकरांकडे आणि मग राजू वाघमारेंकडे जातोय. अविनाशजी, तुम्हाला किशोरी ताईने जे सांगायचे ते सांगितलेलं आहे की आदित्य ठाकरेंना तुम्ही लॉक करू शकणार नाही, माहीमबद्दल सुद्धा त्या बोललेल्या आहेत. तुमचं उत्तर बोला. कधी कधी अति आत्मविश्वास जो असतो ना तो माणसाला खड्ड्यात नेतो, लक्षात ठेवा. जर वरळीला कामं झाली असती तर त्या ठिकाणी वरळीचे सगळे विषय घेऊन सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली, मग तो BTT चाळीचा विषय असेल किंवा अजून दुसरे कुठले कोळी बांधवांचा विषय असेल, हे विषय घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जायची वेळ नसते आली. किंवा वरळीच्या लोकांचा आक्रोश जो आम्हाला इथे शिवतीर्थावरती दिसतोय तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल. आणि परत सांगतो, विजयाचा अमरपट्टा कोणी घेऊन आलेलं नसतं, त्यामुळे इतका ओव्हर कॉन्फिडन्स हा तुम्हाला दिसेल 23 तारखेला. हे तिकडे कुठल्या प्रकारचे निकाल लागलेले असतील, एक नवीन इतिहास घडलेला दिसेल. माहीमच्या बाबतीत जर बोलायचं झालं, आय रिपीट अगेन, मार्क माय वर्ड्स, जो फरक असेल तोच आम्ही फक्त बघतोय. हा ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये. 100% ग्रासरूट पर्यंत काम केल्यानंतरच, कारण जे आता प्रस्थापित आमदार आहेत, जे आता आमदार आहेत इकडचे, त्यांनी कशा उड्या मारलेल्या आहेत. आणि शेवटची उडी तर शिवसेना भवनाखाली त्यांनी घोषणा देऊन रात्री ते अचानक विमानात बसून गुवाहाटीला गेले. आणि हे माहीमकर जनता नीट जाणते आहे की त्यांची सत्तेकरता लॉयल्टी आहे, त्यांची पक्षाकरता किंवा विचारांकरता लॉयल्टी नाहीये. आणि 2019 साली कुठल्या कोणाच्या माध्यमातून सत्तेत आले आणि नंतर पुढे काय घडलं हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. विचारांची प्रतारणा कशी झालेली आहे ते नव्याने सांगण्याची आवश्यकता नाहीये. हे संपूर्ण महाराष्ट्रातली जनता जाणते. आणि हा विषय काही वरळी का माहीमपुरता नाहीये. मनसे 100% जेवढ्या जागा आम्ही लढवू त्या ठिकाणी 100% सिरियस आहे. परंतु या 2 जागा या अत्यंत महत्वाच्या असल्यामुळे तुम्हाला दिसेल की त्या ठिकाणी तुम्हाला बदल, त्या ठिकाणची जनता ही नक्की घडवणार आहे. बरं, मी राजू वाघमारेंकडे जातो. राजू वाघमारेजी, आपण माहीम पासून सुरुवात करूया. संदीप देशपांडेचा वेगळा विषय, तो वेगळा, पण माहीम बद्दल सदा सरवणकरांचा चेहरा तुम्ही तिथे दिलेला आहे. हे खरं आहे, ते सिनियर आहेत, अनेक काळ आमदार राहिलेले आहेत, पण त्याचवेळी आता जो यांनी अभ्यंकरांनी मुद्दा दाखवला की त्यांनी कशी सकाळी ते रडत होते शिवसेना भवनाचे, शब्दशः रडत होते की कशा प्रकारे बाकीचे सोडून गेले आणि नंतर अचानक ते सुद्धा गुवाहाटीला गेले आणि शिंदेबरोबर गेले.
हे सगळे मुद्दे असतील, हे शिवसेनेला, ठाकरेंना मानणाऱ्या दादर माहीमच्या परिसरामध्ये पचेल का आता मतदान देताना? आणि दुसरा मुद्दा, अमित ठाकरे उभे राहिलेले आहेत तिथे, असं तर नाही अमित ठाकरेंच्या मागे कुठली महाशक्ती आहे आणि तिच्या बळावर त्यांना माहिती आहे की आपण लढू शकतो? राजू वाघमारे, काय प्रसन्नाजी की शिवसेना कोणाची हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी गद्दारी कोणी केली हा विषय उभाटाने कितीही चालवला बरं, तरी लोकसभेमध्ये ज्यावेळी हेच लोक म्हणत होते की आमचा एकाच दुसरा खासदार येईल, त्यावेळी उभाटाच्या समोरच्या लढती आमच्या 13 महाराष्ट्रात झाल्या, त्याच्यातल्या 7 लढती ही आमची शिवसेना जिंकली. मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये 2 लाख मतं उभाटापेक्षा ही आमच्या शिवसेनेला मिळाली. आणि आमच्या शिवसेनेला जी मतं होती ती मराठी माणसांची होती, ती हिंदुत्वाची होती, ती दलितांची होती. एका विशिष्ट समाजाची मतं आमच्या शिवसेनेला मिळाली नव्हती. आणि ती मतं मिळूनही 2 लाख मतांनी उभाटा कमी होती. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. याच्यावरून आपल्याला कळेल की माहीमचा जरी विचार केला तरी आता लोकांना विकास पाहिजे. सदा सरवणकर साहेबांनी गल्ली गल्लीमध्ये पडक्या चाळींचा, झोपडपट्टीचा हा जो विकास माहीम मध्ये केलेला आहे, प्रत्येकाला जो विश्वास दिलेला आहे, त्याच्या जोरावर आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी ज्या योजना या महाराष्ट्रामध्ये आम्ही राबवल्या, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असू द्या, वयश्री योजना असू द्या, याचा जो परिणाम मुंबईत आणि महाराष्ट्रात जो होतोय, या दोन्हीच्या जोरावर माहीमची सीट ही मी तुम्हाला आता सांगतो की ही आम्ही जिंकल्याच जमाय. आता आपण वरळीकडे येऊया. वरळीचा जर विचार केला, जर मी मगाशी बोललो, माझे मित्र अभ्यंकर साहेब पण म्हणाले की वरळीचा आता बिडडी चाळीचा लढा तर मी लढलो 8 वर्ष, त्या काळात पण आदित्य ठाकरेजींनी काय मदत केली ते आम्हाला माहिती आहे. आज त्याच्यानंतरच्या काळात बिडडी चाळीचा पूर्ण आक्रोश आहे, कारण आदित्य ठाकरेंनी कधी तिकडे लक्षच दिलं नाही. कोळीवाड्याचा तोच प्रश्न आहे, तिकडच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत डोंगरावरच्या तिकडे तोच प्रश्न आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की कॉस्मोपॉलिटन वरळी बनलेली आहे, पण वरळी मधला मराठी माणूस, कोळीवाड्यातला माणूस, झोपडपट्टीतला मराठी माणूस हा अजूनपर्यंत तिथेच टिकून आहे. त्याच्यामुळे मुरली देवरा त्यांचा चेहरा बनला असा दावा आहे तुमचा? केला राजू वाघमारे, या तुम्ही ज्यांची नावं घेतली त्यांचा चेहरा मुरली देवरा बनणार आहे? मुरली देवरा साऊथ बॉम्बे मधल्या कोणत्या गल्ली बोळांमध्ये जायचे किंवा त्यांचा कधी संबंध तरी आला होता? मला बोलू द्या. मिलिंद देवरांनी जे काम वरळीमध्ये हल्ली 2 वर्षापासून आम्ही केलंय, ज्या फंड वापरून आम्ही प्रत्येक गल्लीमध्ये बिडडी चाळीमध्ये जे काम केलेलं आहे, त्याच्या जोरावर मिलिंद देवरांचा चेहरा आहे. पण मी हे सांगतो की तुम्ही आता असा विचार करूनच चाललेला आहात की जणू काही मिलिंद देवरा उभे राहत आहेत. मी मगाशी सांगितलं त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं. मी सांगतोय की आमच्याकडे मिलिंद देवरा साहेबांचं नावही चर्चेत आहे, पण त्याच्याबरोबर काही नावं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे आहेत. त्या नावांचा, त्याच्यातलं जे नाव येईल त्या प्रत्येक नाव हे वरळीला आदित्य ठाकरेंना भारी पडणार आहे. कारण ते लोकसभेमध्ये दिसून आलं. अहो 80,000वरून 6,000च्या लीडवर तुम्ही येता, त्यावेळी आकडे खोटं बोलतात का? तुम्ही फेक नरेटिव्ह चालवलं, विशिष्ट समाजाने मतं दिली तरी तुमचा लीड फक्त 6,000 असावा. याच्यावरून तुमची उलटी गिनती सुरू झालेली आहे. आणि राहिला प्रश्न, मगाशी पेडणेकर ताई ज्या बोलत होत्या की आमच्याकडे आदित्य ठाकरे नेते आहेत, अहो आम्ही हे का बोलतोय? कारण उभाटाकडे जे 2च नेते आहेत, एक आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आणि आदरणीय आदित्य ठाकरे. मग ज्या पक्षाचा जो नेता आहे त्याला तर अडकवून ठेवणं भाग आहे, कारण तुमच्याकडे किशोरीताई बोला. मला 3च गोष्टी बोलायच्या आहेत. एक तर राजू वाघमारेंनी जे बिडीचा विषय घेतला, गेली 8 वर्ष काँग्रेसमधनं लढा देत होते,
तिथून त्यांना हकलवलं बिडी चाळमधनं. आता ते जे एका गद्दाराला दुसरा गद्दार लक्षात घ्या. सर्टिफिकेट देतोय हे आम्ही आपल्याला पक्षाच्या बघण्यासारखं जोरावर आहे. बीडीडी आणि चाळीचा तिसरी लढा गोष्ट, प्रसंग आम्ही लढलो तुमच्याकडे नाही. तरी बीडीडी चाळीचा शिंदेच्या लढा हा ह्याच्यामध्ये रहिवाशांच्या कुठले नेते? जोरावर लढलो. शिंदेकडे आम्ही कुठले पक्षावर नेते? लढलेलो हे नाही. शिंदे साहेब बीडीडी जोडले. चाळीचा कुठले लढा नेते आहेत? पक्षावर त्यामुळे राजू लढलेलो वाघमारे नाही. एका गद्दाराने दुसऱ्या गद्दाराला सर्टिफिकेट द्यावं ह्याच्यासारखं दुर्दैव काय? आणि बीडीचा मना तुम्हाला हलवलं हो. आणि काँग्रेसमधनं तुम्ही लढा देत होता. बरं झालं 8 महिन्यापूर्वीचा प्रवेश आणि 8 वर्ष तो लढा. राजीनामा देऊन आवाज केला म्हणजे मोठा आम्ही होत नाही. शिवसेनेत त्यामुळे प्रवेश नीट केलेला आहे. बोलायचं. खोटं आणि बोलू मी नका. जे म्हटलंय राजू वाघमारेजी ते मगाशी त्या बोलल्या नव्हत्या, तुम्ही त्यांना बोलू द्या नाही. प्लीज. अडकवण्याचा जो प्लीज प्रयत्न राजू वाघमारे, मी तुम्हाला विनंती करतो त्यांना बोलू द्या. पण त्याचं त्यांचं खोटं बोलणं झालं बोलणं मी येतो नाही. तुमच्याकडे. हे प्लीज परत सांगते. प्लीज प्लीज बोला. किशोरीताई पूर्ण करा म्हणजे आपल्याला बाकीच्या प्रतिक्रिया राजू येतात. वाघमारेला नेहमी कांगावा करायची सवय आहे. 8 महिन्यापूर्वीची एंट्री, 8 वर्षाचा तिथे बीडीचा मध्ये लढा दिला. ज्या काँग्रेसमध्ये जन्म घेतला त्या काँग्रेसवरती गद्दारी केली आणि परत या गद्दाराला सर्टिफिकेट देणार. काय म्हणावं, या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. ठीक आहे, मी आता एक मला मुद्दा घ्यायचा आहे अभ्यंकरांकडे जाऊन. अभ्यंकरजी दोन्ही मला बोलू द्या. बरं राजू वाघमारे येतो तुमच्याकडे. मी येतो, मला अहो, अभ्यंकर प्रसन्नजी, घेऊन एक आम्हाला मुद्दा उत्तर घेऊन तर द्या, मग देऊ येतो द्या. तुमच्याकडे. वाघमारे थोडी कळ सोसा थांबा. अभ्यंकरजी, माहीमच्या बाबतीत अमित ठाकरे एक फ्रेश चेहरा आहेत. या निमित्तानं त्यांचं प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात पदार्पण होतंय, चांगली गोष्ट आहे. फ्रेशनेस वगैरे इथपर्यंत खरंच चांगलं, म्हणजे त्या काही गोष्टी त्यांच्या तिथले टिकमार्क्स आहेत. पण या व्यतिरिक्त मनसेचा तिथला वावर असलेला नेता जर का विचाराल, दादरमध्ये मी पण राहिलेले, मला कल्पना आहे तिथे संदीप देशपांडे दिसायचे. म्हणजे इनफॅक्ट सरदेसाई असताना सुद्धा संदीप देशपांडेंचा वावर दिसायचा. ते राहतात सुद्धा दादरला, शिवसेना भवनाच्या जवळ राहतात. मग अशा वेळी जर का तुम्ही इतक्या सिरियसली ती सीट लढतायत, तर संदीप देशपांडेंना तुम्ही वरळीला पाठवलं जिकडे त्यांचा राबता नाही. इथे तुम्ही अमित ठाकरेंना दिलेले ज्यांचा 5 वर्षातला पर्सन टू पर्सन कनेक्ट नाही आणि तो नॅचरली नाहीये, त्या चूक नाहीये, नॅचरली नाहीये. मग मला सांगा की लढत एवढी होईल आणि फरक फक्त मोजा हे नेमकं कोणत्या बळावर? त्याचं कारण असं आहे की तुम्हाला असं वाटतं पर्सन टू पर्सन कनेक्ट नाहीये, परंतु डेफिनेटली मी जास्ती बोलत नाही. मला सरवणकरांनी केलेली 3 कामं माईम मधली सांगावी. त्यामुळे स्वतः अमित ठाकरे इथे गेली किती वर्ष राहतात मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाहीये. डेफिनेटली पर्सन टू पर्सन नुसता कनेक्ट नाहीये, तर त्यांचे जे इश्यूज आहेत त्या इश्यूज वरती सुद्धा त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे. मग तो पर्यावरणाचा विषय असो किंवा इतर कुठलेही विषय असो. आता तुमची वेळ संपत आलेली असेल आणि मला आता जायचंय काही ठिकाणी. आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट, संदीपजींचं काम हे फक्त माहीमपुरतं मर्यादित नाहीये. ते महाराष्ट्रातल्या 228 ठिकाणी काम करत असतात, हे तुम्ही कोणी नाकारू शकत नाही. आणि शेवटी कसं आहे की कोणी कुठून कसं लढावं हा संविधानाने अधिकार आम्हालाही दिलेला आहे. त्यामुळे आमच्याकरता अत्यंत आक्रमक असा चेहरा आहे, अत्यंत अभ्यासू असा चेहरा आहे. वरळीच्या विषयावरती गेले ते काही 4-6 महिने आलेले नाहीयेत, तर गेली 2-3 वर्ष उत्तम काम करतायत. रिझल्ट पर्यंत त्यांनी तिकडे काम केलेलं आहे. त्यामुळे ह्याची दोन्ही देवरांचं उभं राहणं हे संदीप देशपांडेंसाठी तोट्याचं ठरेल का? देवरांचं उभं राहणं संदीप देशपांडेंसाठी तोट्याचं ठरेल का? आधी देवरांना विचारा ते साऊथ बॉम्बे म्हणतात का साऊथ मुंबई म्हणतात. त्यामुळे आधी त्यांना तिकडनं पुढे येऊ द्यात. त्या लोकांच्या मुंबई कुठे संपते हे प्रसन्न मी तुम्हाला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाहीये. आधी पहिले त्यांचा काय म्हणतो उमेदवारी जाहीर होऊ दे. ती उमेदवारी जाहीर झाली की आपण बघू. आमच्याकरता आमचे दोन्ही उमेदवार आणि महाराष्ट्रात आम्ही करू उमेदवार जास्तीत जास्त संख्येने पूर्ण ताकदीने सभागृहात पाठवणे आमचं काम आहे. चला राजू वाघमारे, मी आपली रजा घेऊ शकतो का? मला जरा बाहेर जायचंय. येस चालेल. अभ्यंकर आपल्या सोबत नाहीयेत आता, हरकत नाही. राजू वाघमारे, धन्यवाद. सगळ्यात प्रसन्न पहिली गोष्ट अशी की मी ज्यावेळी शिवसेनेत गेलो त्यावेळी मी काँग्रेसचा राजीनामा देऊन शिवसेनेत गेलो. मला हकलायचा काही प्रश्नच येत नव्हता. मला त्याच्यानंतर पण शेकडो फोन कॉल आले की हा निर्णय परत घ्या आणि तुम्ही काँग्रेसमध्ये या. मी काँग्रेसचा चेहरा होतो, त्याच्यामुळे मला हाकलण्याचा काही प्रश्न येत नाही. राहिला प्रश्न बीडीडी चाळीचा लढा, तर बीडीडी चाळीचा लढा हा डॉक्टर राजू वाघमारे हा बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या जीवावर आम्ही लढलो. आम्ही काँग्रेस पक्षाचा वापर केला नाही,
आम्ही महाविकास आघाडीचा वापर केला नाही, आम्ही कोणत्याच पक्षाला घेतलं नाही. आमच्या लढ्यात सगळ्या पक्षाचे लोक होते, कारण लोकांच्या घराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आजही वरळीतले सगळे बिगडी चाळीतील लोक त्यांच्या समस्या घेऊन डॉक्टर राजू वाघमारेंच्या ऑफिसलाच येतात. मग राजू वाघमारे चेहरा का नाही? मी दाखवू मग शकतो. वरळीत राजू वाघमारे चेहरा का त्याच्यामुळे नाही? आदित्य- मग कशाला देवरा पाहिजेत? मग राजू वाघमारे का नाही शिंदेकडून? तुम्ही आहात, तुमचा स्टेक आहे, तुम्ही आहात ते ना. तुम्ही मगाशी म्हणाला देवराच असतील असं नाही, अन्य पण नाव आहे. त्या नावांपैकी माझं- राजू वाघमारे हे एक नाव आहे का? राजू वाघमारे हे नाव असू शकेल ना, का नाही? कारण माझा समाज वरळीमध्ये आहे, बिजडी चाळीतलं काम आहे, झोपडपट्टीतलं काम आहे. मी स्वतः डॉक्टर आणि वकील आहे. कॉस्मोपॉलिटन मध्ये पण माझं नाव चालू शकतं. पण हा जो निर्णय आहे, वाघमारेजी चांगली गोष्ट आहे. वाघमारेजी तुम्ही जर का आमच्या पुढारी न्यूजच्या धुरळामध्ये जाहीर करताय, एक ट्विट केलं असतं, एक फेसबुक पोस्ट लिहिली असती तर किमान शिंदेपर्यंत गेलं असतं. आता हे काम आम्हाला करावं लागलं तुमच्यासाठी. पुढारी न्यूजचा तुम्ही वापर केला तुम्ही आता आमच्या चर्चेचा. नाही 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 प्रसन्न माझी इच्छा दुसरीकडून लढण्याची आहे. त्याच्यामुळे माझा याच्यामध्ये काही नाही. तुम्हाला राजू पक्ष वाघमारे जो तुम्हाला आदेश सुद्धा देईल, शुभेच्छा, पक्ष सर्व जो पक्षांना निर्णय देईल, शुभेच्छा. या लढती तो आम्ही ठरणार आहेत, त्याकडे आपलं लक्ष असणारच आहे. त्यानिमित्तानं कसे फटाके फुटतात ते आपल्याला बघायला मिळालेलं आहे. तुर्तास मात्र आपण धुरळामध्ये इथेच थांबणार आहोत. पाहत राहा पुढारी न्यूज.